लोखंडी कढईमध्ये मेहंदी घेतली आहे. मेहंदी भिजवण्यासाठी जे पाणी लागतं त्यामध्ये मी चहा पावडर, कॉफी, कढीपत्त्याची पानं व लवंग टाकलेले आहे. ते छान उकळून घेतलं. मेहंदीमध्ये तुम्ही बीटरूट पावडर, अंडं असंही घालू शकता. मी इथे आवळा पावडर घेतलेली आहे 3 चमच जवळपास. चहा पावडरचं पाणी त्यानंतर मी थंड करून मेहंदीमध्ये मिक्स केलेलं आहे आणि ही मेहंदी रात्रभर जवळपास भिजू घातलेली आहे. वाटलं तर तुम्ही जास्त वेळही भिजू घालू शकता. मेहंदी हातांना लागू नये असं वाटत असेल तर तुम्ही हँड ग्लोव्ज घालू शकता. मेहंदी लावण्या अगोदर केस विंचरून घ्यायचे म्हणजे गुंता होत नाही. त्यानंतर केसांचे मिडल पार्टिशन करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माथ्यावरचे म्हणजेच मिडल स्कार्फचे केस घेऊन त्यांना सगळीकडून छान मुळापासून ते केसांच्या टोकापर्यंत मेहंदी व्यवस्थित सर्वत्र लावून घ्यायची. इथे तुम्हाला मिररची थोडी गरज लागणार आहे, त्याची थोडीशी मदत घ्यावीच लागेल म्हणजे केसांना तुम्ही व्यवस्थित प्रॉपर मेहंदी लावू शकाल. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही केसांचा मिडलमधल्या केसांचा आंबाडा तयार करून घ्या आणि त्या आंबाड्याला वरून परत एकदा एक लेअर मेहंदीचा छान लावून द्या व्यवस्थित. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस जेव्हा मी केसांची दुसरी लेअर घेते त्याच्या अगोदर आंबाड्याला पहिले व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची म्हणजे सर्व केसांना प्रॉपर मेहंदी लागून जाते. एकही केस हा विजिबल राहत नाही. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघाल तर तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने मेहंदी लावलेली आहे. अगोदर समोरच्या केसांना मेहंदी लावून घ्यायची कारण समोरचे केस हे विजिबल असतात जास्त. आंबाडा तयार करताना डावीकडील केस हे उजव्या साईडला घेऊन मी आंबाड्याला रॅप करायचे. दोन्ही साईडला सेम करायचं म्हणजे आंबाडा हा प्रॉपर बसतो. मेहंदी कधीच वाळू द्यायची नाही कारण मेहंदी धुवायला अवघड जाते आणि केसही खूप रफ होतात. त्यामुळे पूर्ण मेहंदी लावून झाल्यानंतर केसांना हेअर कॅपने रॅप करून घ्यायचे. मेहंदी लावून झाल्यानंतर तुम्ही जवळपास 2 ते 2.5 तास केसांना मेहंदी ठेवू शकता. त्यानंतर केस धुवून घेऊ शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे केसांची लेअरनी आंबाडा तयार केला ना तर ते केस धुण्यासाठीही सोपे जातात. मेहंदी धुताना कधीच शॅम्पूचा यूज करायचा नाही. त्या दिवशी नॉर्मल पाण्यानेच केस धुवायचे आणि केस धुतल्यानंतर तेल लावणे अजिबात विसरायचे नाही. तेल लावणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर केस रफ होतात. वाटलंच तर तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पू नक्कीच यूज करू शकता. अशा पद्धतीने मेहंदी जर लावली तर तुमचे केस कितीही मोठे असले किंवा कितीही जास्त थिक असले मेहंदी लावणंही सोपं जातं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल झाला असेल मेहंदी लावण्यासाठी, सेल्फ मेहंदी लावणे. मागच्या साईडच्या केसांचे पण पार्टिशन करूनच मेहंदी लावायची म्हणजे लावायला सोपी जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.